हाय गाईज, आज आम्हाला बेतवडे ते चोलेगाव साखरपुड्याची ऑर्डर कामावले आलो, जेवलो घाई निघलो मी. तर इथे टेम्पो आले बघता रस्त्यात आहे ना. यो भाई इथे भेटले कचरा करायला फाईन मारायला लागेल. कचरा यो टेम्पोले आता कोण कोण माहीत नाही. सामान भरा कोणीच नाही आला काय. बाई आमचं कुत्रं असं ब्लॅक कलरचा वाढला नाही, दुसरं आणले भारी गाला. नाव काय ठेवले आता? काय मिट्टू. हे मिट्टूला का सुख सुख घेतले सगळा. बघ मिट्टू बाई. बाई याला असं फिरवायचा मिट्टू. टेम्पो तर आले कोणीच नाही ते दिसत. शाही वाटतं इकडे ठेवले राहते आणि टेम्पो काढून गेले भाई तशी. चावी काकी नाही. कोणचा आता पत्ता नाही तर काकी नाही चावी तिथं. बोर्डावर नाही, बोर्डावर बघला मी काय. पोरई त्या दिवशी आम्ही रॅली वाजवली. पोरई सामान येऊन पुसले बघ किती गुलाला मागले. त्याला मला धावालाच लागेल, नाही तर कपडे खराब होतील. वाट लागेल नाही तर येत आलशी झाले जरा पोरा. धावाली बिवाला मागत नाही निसे ऑर्डर देतात. तर याला धवताव ना मागच्या आता बघ सगळी कानं पुसली सामानं. आता याला धवताव धरून नेताव, नाही तर माझा कपडा खराब होला. आता गुलाला फुल मागली ड्रम माझा. अरे काय इथे कोणचा आता पता नाही तशी. तीनचा टाईम दिला तर इथेशीन. आता राजेश नाही तर छोटे आता बिगरेल सगळ्यांवर. कारण हे लोक पोरं हमेशा लेट होतं ना. आता माया पण आले तयार नाही केली. आता डायरेक्ट सामान भरले तिथं. रोग कसं किती येतं ड्राईंगमध्ये. तर यो धावच्या मागं लागल्यावर गाईड जमलं का साधारण पाणी मरले असं ठेवल्या. ते यांचं बघून घेतील. यानं जवळ करून द्यायला जवळ करायलाच सांगतं नाही. सामान काढता मी बघू कोण कोण येतं तो राहिला. काय छोट्या स्ट्री घेतल्या 9-10 चोर आहेत घेतले ना. आता इथं सामान भरलं भावजींना नितीन माया गेले. जे भाई जा झोप जा. आता पोरा कुणीच नाही जेवठ्याचा फोन होता. डांगऱ्या चोर नवीन चोरल्या नाही. तो घेता का पण आधी तो विचार थांब त्याला पुसायला लागल. काही आम्ही निघलो निवडणुकीवर ट्रॉफिक जास्त म्हणून गावात गणपती मंदिरावरच्या जास्त करून थोडं बाईक येणार आहे. गावात निघून निघतो तर इथे किती ट्रॉफिक आहे माहीत नाही. आता बघ चालल्या लवकरच. आता निघतील किती वाजता गॅरंटीच्या जागच चोलेगाव जागा साखरपुडा खाऊ गल्ली पण बघू संध्याकाळी राऊंड मारलं तर खाऊ गल्ली. डेव्हलप झाली रोडची रोडलाच आहे मोठं कन्स्ट्रक्शन चालू आहे. रोड पण एकदम टापटप झालं. ट्रॉफिक आहे तिकडे. गाईज बेतोरेन आलो आम्ही. आता एंट्री केली. फक्त इथं ब्रास बँड आवाज येते. इथे काय माहीत नाही. साखरपुडा असेल होते हे बघा आवाज येते इथं. काय तिकडे साखरपुडा आवाज येतं. टावर बघ हिरवूत झाली. गाईज वाटतं आम्ही चुकीच्या रस्त्याने आलो. याच्या पुढचं राईट होता. आम्ही या इथून लेफ्ट घेतला आणि अगोदरचा राईट घेतला. चुकीच्या रस्त्याने आलो आम्ही. गाईज मयूरदा पण आले. जर रस्ता चुकलो आम्ही. चुकीच्या रस्ते आलो आम्ही तशी. चल तिकडे. पण गार नाही बाईक जाते.
तिकडून ना काय झालं बेतवऱ्याच्या एंट्रीला आहे बघ. इथून आम्ही अगोदरचा राईड घेतला, चुकीच्या रस्त्यावर गेलो आम्ही. मग ब्लॉक चालू आहे बाई. त्या मेट्रो चालली तशी. बेतवऱ्याचे गावातली घरं पण तुटतात बरीच. खांब टाकले चालू आहे मेट्रोचं काम. हे बघा हे साईडला इकडून खाला आले हो. अरे भाऊ या बाबा. निकाल धार काढून घुसली ज्याचा रे पडत काय बघा. धारा बिरा निकाल घुसवली नाही. टांगरे बिंगऱ्या तोरला आमच्या हो. काय गावातले बैल बघा यांचे शर्तींचे इथे त्यांचं बॅनर लावले ना. बाई शॉकिंग ना बैलांचे. भाऊजी तुला माहित आहे का ते घोड्याचं नाव का माहिती आहे? बादल. तुला माहित आहे काय बादल? एक बैलाचा का? एक एकाचा सूर्यकांत नाही, एकाचं भाऊजी आणि एकाचं मन्या. 3 बैलांचे नाही. घोड्याचं नाव सांगला मन्या भाऊजी. हा काही फायनली पोचलो आम्ही. राजमास्टर इथं अगोदरच फायनलला नाही, फायनली इथं पोचलो आम्ही. तर बॅनर बघला बैलाचा. एक बैलाचा भाऊजी, एक बैलाचा मन्या आणि एकाचा बादल. विशाल बादल नाव सांगला तुम्ही? नाही नावाचं बघितलं नाही. हा पाणी मध्ये मग पाणी नाही गेला तो एक बाजूला नाव पाणी मध्ये का भाऊजी? पाणी मध्ये का गाणी वाजून झालं आता. साईडने दुसरे साखरपुरीवर चालले. साखरपुरा थोड्याच वेळाने भेटू आपण.
आताशे बेंड वाजून झाले. नवरा पण निघला कारण आता पेंटर कॉलेजच्या तिथे कुठं रे मोंजिनिशा जवळ नक्की माहीत नाही कोणालाच काय द्या गेले माहिती सर्व गाड्या मंदिरावर थांबली होत्या ती शाळा गेली गावची. बाबा यो किरकिरी आमच्या बेंडचा सगळ्यात किरकिरी आहे यो हे जी हे भावजाला विचारलं मी वरती जर वर्ष उतरले माया पण ना सरला मग कारण भाई निघल्या नाही इथून आता काही वरती तर खुईली होती नशीब उधळली नाही. हा हे तुला उशीर याव का काही हार्ट डेकोरेशन वाटतंय बघा किती मोठं आहे एकदम जोरानं खूप मोठा आहे म्हणजे खूप मजा येईल इथं आता. हो गाई जिथंच शिवाजी दादा शेठ शेलार क्रीडांगण खांबालपाडा क्रीडांगण आहे. येईल आशीर्वादाने येईल गाई बघा यांचं पंक्ती किती जोरान आहे. भाई एक बॉक्स लिहिले तर दुसरा बॉक्स होते याला पाण्याचा. जरा दोघांनी एकत्रित वरती या. भाई आज मजेत मजा पब्लिक कमी बॅटवाले जास्त आहे. एकदम जोरात एकदम जोरात पब्लिक जाम कमी त्यांचं अरेंजमेंट जाम फुल एकदम म्हणजे केली त्यांनी खर्च एकदम सॉलिड केले. पब्लिक आधी काहीच नाही पब्लिक जेवण 3-4 क्वार्टर आमचं सेपरेट किती मोठा स्टेडियम आहे. सामान लावा घेतलं 3 गाणी वाजून जाऊ आम्ही गाई जेवायला थोडे टाइम यांचं नाटपल म्हणजे जागच खाऊ गल्ली पण बघ खुर्च्या किती खाली आहेत तेव्हा स्टेडियम किती मोठा. दोघांनी 4 वेदांची प्रार्थना करायची. काय बोलता पहिली ऑर्डर अशी काही स्टेडियम एवढं मोठं आहे एकदम म्हणजे डेकोरेशन पब्लिक इतकुशीच आहे. श्रीमन महागणादेव जन्महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा खायला का मांडवण साखर पण खायला का सांग ना काही दारूवीर नाही नॉनव्हेज व्हेज आहे पण पब्लिक कमी आज मजे पेंडोल्यांचीच आहे भाई कबाब आहे. मग आता कबाब इकडे कबाब भूता तिकडे बसल्या ती आज थोडणार नाही. गणपती देवताभ्यो नमो नमः. रक्तवर्णम रक्तपुष्पम प्रियतान नमः. एक लाल फूल वाहून द्यायचं. रक्तवर्णम रक्तपुष्पम प्रियतान नमः. नमो नमः. दुर्वांतरम वाहून द्यायचं. वंशोद्धारतनं समर्पयामि. महागणपती देवताभ्यो नमो नमः. दोघांनी अक्षरा गणराला वाहून द्यायच्या. अक्षरं दातल्यं समर्पयामि. श्रीमन महागणादेव नमो नमः. ध्यायादि चंद्रमा वरार्त्रं समर्पयामि. दोघांनी 11 पळ्या पाणी वाहून द्यायचं गणपतीला. श्रीमन महागणाधिप जन्मः. दोघांनी गणपतीचं स्मरण करायचं. हरी नित्यामृत्यामज्मी सत्यमज्मी अव अनुचर पश्चार पुरस्कार दक्षिणाधर चोद्वताद्राद सर्वं मां पाहि भाईसंदाद नवदा बसली भाई देशील भाई आज काय काय खायचा आज कबाब पण नितीन दादा दारू पण बोलतो फुकट ठेवली ना फुकट ठेवली म्हणजे यायलाच लागेल फुकट मग दालमुंडीला उपास नाही घेत नाही तिथे जाणं 4 गालाच पे ना. सुमिता काय खाणार आज खाणार काय काय बघू आता जे भेटेल ते. दालमुंडी मटन कबाब दारू पण बोलतो आपण जेवणाचे प्रेमी. जेवण
म्हणून म्हणजे डालमुंडी नवाजा बोलतो दारू नको उपास बोलतो मग डालमुंडी को उपासाल खाता मग आम्ही दोन दोन हातून खाणार एक कबाब तुम्हाला फेवरेट आहे भाई हे कुठं हे कुठं काउंटर कुठं कुठं काउंटर तिकडं यावं इकडं एक रे एक नंबर वडा सगळी एक नंबर लागतात म्हणजे भारी आहेत लोक मध्ये दाखवतो हे बघ इथं सगळे बसले नाश्ता सॉलिड लागतात म्हणजे एक नंबर भारी आहे आज माझे मग लागले बाबा हे बघता मी जरा थोडं आहे मान मस्त नाश्ता होता दोन दोन प्लेट खाल्ले ना ज्यूस पण पिला ए नितीन दा कसा होता नाश्ता वडे कसे होते हा ना वड होतं भारी आता खाली काही जेवायचीच बाकी राहिले गाणी वाजवाना जेवतो भाई निसा मोबाईल मध्ये घुसले का समजत नाही आता म्हणा निसा मोबाईल 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 उभ्या राहा नुसत्या बसू नका चला फोटोग्राफर विनंती आहे जेवणाला सुरुवात झालेली आहे सर्वांनी जेवणाचा लाभ घ्यायचा अशी घरमालकाची विनंती आहे सर्वांनी जेवण करून घ्यायचं आहे दोन्ही प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शाकाहारी आणि मांसाहारी ज्याला ज्या ज्या पद्धतीचं जेवण आवडतं त्याने त्या जेवणाचा लाभ घ्यायचा आहे भाऊजा लादला पाहिजे अजून प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली नॉनव्हेज आणि म्हणजे काय काय खाणार तू डाव्या बाजूला त्या ठिकाणी मांसाहारी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शाकाहारी जेवण दाल जलान दालमुंडी काय का एंट्रीच्या बाजूला करण्यात आली आहे बँड वाजून होतं जेवायला बसले ती पण न जेवली सगळे बँडवाला गेले कोपऱ्यात जास्त उभं राहिले आणि बरीच पब्लिक जेवायची तर जेवल्यावर जरा यांचं दाखवता काय चालले आल्यांचा मस्त मजा आली जेवण वारणारीला 22 म्हणली 3 वेळ मटण दिला हे बघ जलकुंडी बघ हे बघ हा हे बघ सूरज तिनं बनीच म्हणली 3 वेळ मटण दिला म्हणून यांची भाषण झाली तुम्हाला बघा ना काही यानं कोणतं असं चांगलं व यानं लगे काही ना काही खोरी ठेवतात आपण याला चांगला समजावा यो बघ वरिष्ठ माणूस चांगला माणूस हा पोरावाला बघ बघ बाटली मुर्द ही रिटर्न बाटली द्यायला मस्त मजा आली मटणाची छोटीची आता भात पण घेतली द्यावी तर पब्लिकच्या हिशोबाने द्यायची आमंत्रणला पण ठीक होतं मस्त होता तर भाऊ किती वाजता निघता आधी केक बी कापली त्यांचा मस्त मजा आली पोराई मस्त खिल्ली पण उरली त्या मावशीला मी म्हणजे बनीच म्हणली ती काउंटरवरला तिने विचारली सोय तिने मटण पण शॉर्टेज होता यांची चालले हे सगळे मग गेला आता ना भावाशी नाही झाली बाई तो खाली असं होता मजा येते त्यांनी तुला किती वेळ भेटलं मटण 2 वेळा जेवलो फक्त बस म्हणजे 2 वेळा जेवलं एकदा भात घेतला परत एवढा बस बाई बघलं ना मला केल्यास सोय होते अशी सोय कोण करी नाही आता किती टाईम मला माहीत नाही ते नवऱ्यानं केक कापायला घेतली तर त्यांचा कुठं पेरत कुठं गा म्हणतो मी पेर वाटायला घेतलं अरे के नको नवऱ्यान दिले नवरीने की गावले बायची मजा आहे हा मित्रांची सोय बघा मित्रांची आहे खास हे बघ तरी पण नंतर नावं ठेवतील एक नंबर लागते थोडा थोडा एक नंबर लागतो होल होल आपल्याला हरला अजून होल 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 धर आवरा आपले थोडस जे त्याला मला दाखव घेते घे ना बाई ती पोरावर आम्हाला आणला बरं बाद झालं बरं भाई केक बघ खाऊन
त्याला मी नेली थोडं खाऊन दे ना. गाईत एक नंबर केक आहे. केक सोलिडा बाई, केक एक नंबर पटला. छोट्या बाईला चट लागली. ये ना बघ, छोट्या बाईला चट लागली बाई. बापासा लागी ना माझ्या. बस बघितलं हलकट किती आहेत. पुण्य यो याला घेतलं पाप लागेल. जिरली आता जिरली घरात जिरली माझी. दुसरी बार थांब ना बाई. अवकाळीचे भाऊस म्हणून तुम्हाला सगळं द्याव बाई. खरंच जिरली बाई. दुसरी वेळेला आहे ना हाकाल सगळे असतात म्हणा. जेव्हा दुसरी वेळ घ्या नंतर मला बोलू नका बाई. केक एक नंबर. 2 वेळा तिसऱ्यांदा सांगलं मारणी आहे ना मी. गाणं घेऊन चालू ना. बाकीचे आणायला समजेल. एक 3 मजली होता खपुला निकाल अजून बाकी धरीत नको. बस बस. अरे आता माझी जिरली. पाणी हाण जिरून गाडी. छोट्या बाई राक्षस का यो जो राहू केतू यो का चांगला ना बोल. मजा आली बाकी. कसा वाटला केक? एक नंबर होता. एक नंबर. 2 वेळा खाला आम्ही. पण जिमान माझ्यावर केली तिकडला अजून फायदा ना. मग लवकरच सबस्क्राईब जास्ती व्हा आणि लवकरच तुझ्या हातात आयफोन दिसावा का बाबा. आयफोन होल्यावर जलणारांची जिरली पक्की जिरली. जेव्हा तिसरी वेळेला अख्खा वरचा फ्लोरच उचलून आणला. का हातबीत मागले काही ना लागली वाट माझी. रेड लेबर कंचर लेबर रेड लेबर. हा शिवा देईल त्याला मारीन. तुमच्यासाठी रिस्क घेतले आधी मानीन तो उचलून पण इज्जत शिरला. बीटरूट अरे कंचन रीट मुखच का. अरे खालचे ना. अरे मला ना त्याच्या खाली लागले असं ओर ना. कसं वाटलं केक शेट? एक नंबर. परत करा तिसऱ्यांदा. काही फुकाटचं चांगलं लागेलच. आपल्या बापाचा लागी ना. माझ्या बापाचा साखरपुरा इथे आमदार असेल त्याला. आमदार बघ मी. केक मध्ये नली भेटले. ग्रुपचे वरिष्ठ माणूस संदीप मेमगल यांना केक खाण्यासाठी बोलवलेलं आहे मी. आणि राज मास्टर आले. बघ नली चुकली आखी. नली 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 तिसरी बार येऊ. साईडला बसलो ना तुम्ही. 3 मजली होता ना टावर. आणू का तो 2 एक मली पण थांब म्हणता थांब. कुणीच झालं हे बघ सुडालं होतात. आता बोलले रागेल. पार केली आम्ही पूर्ण हात पार झाली. डेंगडे 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 डेंगडे. अरे काहीच नाही ठेवलं त्यात. गाईज बघा इथे शीन काम असल्यास विशाल भाई आठवून येईल ना. डेंके तिकडे डेंके तिकडे डेंके तिकडे डेंके. हे लपडी ना करू लपडी ना करू. इथे काय बापाचं घरा न्यायचं का परत. उंद्याच्या साखरपुरा जर केक नसल तर तुझ्या पैशाने केक आण पण पोरांना खायला घाल. नाही ती जिम्मेदारी कोण नाही. खाऊन शिवा दिली.
पोलीस इले नितीशीन सगळे बंद केले बॅट बिन ते वापस 5 मिनिटासाठी बोलवली इथे एवढं सगळे नितीशीन जमले पोलीस इले आम्हाला उचलायची धमकी देत गाईज ऑर्डर संपली आता आम्ही निघलो गाईज व्हिडिओ आवडला असेल कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय